नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यभरातल्या मंदिरांमध्ये सध्या मोठी गर्दी दिसते। मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविक दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। तर नव्या वर्षाला गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी हजारो भाविक सध्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये येतात आणि त्यांच्यासाठी सिद्धिविनायक न्यासाकडून विशेष अशी व्यवस्था करण्यात आली आहे। तर सिद्धिविनायक मंदिरामध्ये काय नेमकं हे सगळं वातावरण आहे, काय तयारी नेमकी सुरू आहे, याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबईतल्या प्रसिद्ध ठिकाणी आज आपल्याला दिवसभरामध्ये प्रचंड गर्दी नागरिकांची बघायला मिळते। त्यातलीच एक जागा म्हणजे आणि एक मंदिर म्हणजे सिद्धिविनायक मंदिर आणि या सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आज सकाळी पहाटे 3 वाजल्यापासून आपल्याला बघायला मिळत आहे। बाप्पाच्या चरणी लीन होण्यासाठी तरुण मंडळी असतील, लहान मुलं असतील, त्याचसोबत वरिष्ठ नागरिक असतील, या सगळ्यांनीच मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आणि या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी या संपूर्ण परिसरामध्ये मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग केल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे, जेणेकरून ज्या पद्धतीने 31च्या निमित्तानं आपल्याला मोठ्या प्रमाणात गर्दी इथे होणार आहे हे लक्षात घेता प्रशासनाकडून सुद्धा तयारी केली असल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। खरं तर बॅरिकेडिंग केल्यामुळे एका रांगेमध्ये भाविकांना आतमध्ये जाता यावं, सुरळीत दर्शन व्हावं यासाठी मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग आणि एका रांगेमध्ये सगळ्या भाविकांना आतमध्ये सोडलं जात आहे। दर्शनासाठी सकाळी 3 वाजल्यापासून दर्शन भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे। खरं तर उद्या नवीन वर्षाचं स्वागत करण्यापूर्वी भाविक आता बाप्पाच्या चरणी लीन होताना आपल्याला बघायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।